कल्याणमध्ये चिमुकलीची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच पुण्यातल्या राजगुरुनगर इथं 2 चिमुकलींच्या हत्येच्या घटनेनं सगळे हादरलेले आहेत। या दोघी अल्पवयीन सख्या बहिणींची शेजारी राहणाऱ्या 54 वर्षीय नराधमानं जीव घेतला। या प्रकरणी आरोपी अजय दासला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। या नराधम आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी असा आता नागरिकांचा आक्रोश आहे आणि ते रस्त्यावर देखील उतरले। 8 आणि 9 वर्षांच्या चिमुरड्या बहिणींनी ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानंच त्यांचा घात केला। घटना आहे पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगरातील। घराजवळ खेळणाऱ्या दोनही चिमुकल्या बहिणी बुधवारी बेपत्ता झाल्या होत्या। शोध घेतल्यानंतर राजगुरुनगर शहरालगत एका इमारतीच्या बाजूला दोनही मुलींचे मृतदेह छिन्न विच्छिन्न अवस्थेत आढळून आले। या मुलींची हत्या त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या 54 वर्षीय नराधमानं केल्याचं उघडकीस आलं असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या। राजगुरुनगरात 2 चिमुकल्या बहिणींची हत्या। 8 आणि 9 वर्षांच्या या सख्या बहिणी घराजवळ खेळत होत्या। पीडित कुटुंबाच्या घराच्या वर परप्रांतीय आरोपी अजय दास वय वर्ष 54 हा राहायला आला होता। आरोपी अजय दासनं दोन्ही बहिणींना गोड बोलून स्वतःच्या घरात आणलं। आरोपीनं सुरुवातीला एका चिमुरडीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी चिमुरडीनं विरोध करत आरडाओरडा करण्याचा प्रयत्नही केला। आता आपलं बिंग फुटेल या भीतीने आरोपीनं एका बहिणीचा जीव घेतला। घाबरलेल्या आरोपीनं दुसऱ्या बहिणीची सुद्धा हत्या केली। मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी घरालगतच्या इमारतीजवळील ड्रम मध्ये मृतदेह ठेवले। परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी आरोपी अजय दासला जेरबंद केलं। 2 मुली काल मिसिंग होत्या आणि त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्याच्यामध्ये अधिक तपास केला असता सदर मुलीच्या डेड बॉडी त्या ज्या घरी राहत होत्या त्या घराच्या वरती एक भाडेकरू राहत होते आणि त्याच्या एका टँकमध्ये टाकीमध्ये ते आढळून आलेल्या होत्या। तपासामध्ये एक आरोपीचं नाव निष्पन्न झालेलं आहे। त्यांनी सदरचं कृत्य केल्याचं कबूल केलेलं आहे। त्या दृष्टीने अधिक तपास सुरू आहे। 2 चिमुकल्या बहिणींच्या हत्या प्रकरणी राजगुरुनगरमध्ये संतापाची लाट उसळली आहे। या घटनेचा निषेध व्यक्त केला जात असून पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। आरोपीला फाशी झालीच पाहिजे अशी मागणीही होती। महाराष्ट्र पुलिस देश में 1 नंबर पर आएगी और नेशनल लेवल पे जो विमुक्त घुमंतु विकास एवं कल्याण बोर्ड बनाया है केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालय के तहत, उन्होंने एक निर्णय लेना चाहिए कि जहाँ जहाँ भटका मुक्त समाज रहता है या घुमंतु समाज रहता है उस पे जाके एट्रोसिटी जैसा संरक्षण कायदे के उनको मांगनी है कि उनको कायदा मिले। और उसी के साथ ये हमारा पीड़ित परिवार है, वो पीड़ित परिवार को 25-25 लाख रुपए मिले। इसलिए हमारी एक ही मांग है कि इस घटना को लेकर जब तक आरोपियों को आप यहाँ पे एनकाउंटर नहीं करोगे तब यहाँ से हम लोग कोई नहीं हटेगा, यही हमारी मांग है। गेल्या काही महिन्यांपासून राज्यामध्ये अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढतायत घडतायत। 3 महिन्यांपूर्वी बदलापूरमधील एका शाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर राज्यभरात संताप उसळला होता। कल्याणमध्ये सुद्धा विशाल गवळी या गुन्हेगारानं घराशेजारी राहणाऱ्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून हत्या केली। संभाजीनगरमधील हॉस्टेलमधून निघून गेलेल्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर मदतीच्या बहाण्यानं चौघांनी 4 वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अत्याचार केला आणि आता राजगुरुनगरमध्ये परिचयाच्या व्यक्तीनं 2 चिमुरडींवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करत त्यांचा जीव घेतला। त्यामुळे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघतात। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।